₹7 बाजार भाव, लाज वाटली पाहिजे सरकारला. 7 शेतकरी आता काय बोलायचं, शेतकरी पैसे घेतात मताच्या टायमाला. शिरूर तालुक्यात जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्यांचं तुम्ही जर सर्वेक्षण करायला लावलं तर प्रत्येक गावातले मला नाही वाटत 2% मुलं कामाला आहेत. का तर स्थानिक आहेत म्हणून त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाही. स्थानिक पोरं नोकऱ्या करत नाहीत, स्थानिक पोरं दादागिरी करतात, हा, 4 तुम्हाला माणसांना बरोबर बोलवतात. आहे. शेतकऱ्याला आता काय सांगायचे, औषधाचीच बाटल्या चालवल्यात आता. नाही बरोबर हा, आहे. मग आता नाही बरोबर आहे. हसण्यासारखी गोष्ट नाही. हा. 2007 ला जो कांदा विकत होता तेव्हा आजही विकत हा, होता. हा. ही मेथीची भाजी 2007 ला गड्डी विकत होती ती ₹7 बाजार भाव, लाज वाटली पाहिजे सरकारला. ₹7 कांदा भाव, हा. लाज वाटली पाहिजे ना. हा? वाटायलाच पाहिजे ना. अर्जनाची नाही, थोडी मनाची तरी वाटली पाहिजे. हा, मग या हा. गोष्टी हे बघा आता काय हा, आहे. शेतकऱ्यांना अशा पिशव्या घेऊन हिंडावं लागेल फक्त तुमच्या धोरणामुळं. हे म्हणतात कर्जमाफी करतोय. कर्जमाफी हा. या सरकारने केलं तर आता काय सांगू, काय बोलावं ना, आता काहीतरी वाईट बरोबर आहे. बोलल्यावर हे सरकार कर्जमाफी करीन का? कर्ज भरून घेतलं शेतकऱ्यांकडून, कर्जमाफी करतो, कर्ज भरून तर घेतलं सगळं ना, आता का कर्जमाफी व्हायची? बरोबर आहे, बरोबर हा? आहे. हा. सगळं माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. काय 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 कृषी मंत्र्याचं त्याचं ट्रीटमेंट आहे. हा. सर सकट माफ केलं पाहिजे. मग कोणी केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी केलं पाहिजे का? आणि कृषी शेतकरी- मंत्र्याच्या हातात आहे ना सगळं. बरोबर आहे. आणि मंत्री कशाला आहेत मग तुम्ही? ते काय आलंय, ते फक्त पैसे उकळायला आहे, दुसरं बरोबर. काय दावा. मंत्री पदे ना तुमच्याकडे राव. हा, आज पाऊस नाही, काय शेतकऱ्यांचं हाले. बरोबर आहे. आज कृषी मंत्री हे देतात, कृषीचे बियाणे देतात, हे देतात अरे पण सगळं. पाऊसच नाही तर पाऊसच टाकायचं. नाही तर बियाणे देतात हा. का दिवाळीत? म्हणजे तुमचं आधी काय काय पैसे करून द्यायचे. हा, त्यांचं आधी हे करायचं आणि मग आपण त्यांच्या मागे हिंडत बसायचं. बरोबर असं आहे, आहे. बरोबर आहे. त्याचा काय आणि उपयोग ते नाही. crop गेलं की मग ते काय शेतकऱ्याचं नाही. डबल दुबारलीला पैसे नको का? हा. सांगा, शेतकरी वर्ग एवढा नाराज आहे तरी हे सत्यात कस काय येतात मग? शेतकरी आता काय बोलायचं, शेतकरी पैसे घेतात मताच्या टायमाला. हा, बरोबर आहे, बरोबर. हे कार्यक्रम आहे ना. हा. हा, ज्येष्ठ नागरिकांकडे येतो. तर हा, थांबा. ज्येष्ठांच्या अगोदर मी एक प्रश्न मांडतो तुमच्या पुढे. मांडा मांडा मांडा. आम्ही सर्वजण MIDC परिसरात राहणारे आहोत, हा. पण MIDC परिसरामध्ये ज्या कंपन्या आहेत, मी माझा अनुभव सांगतोय सांगा की सांगा. 5% सुद्धा स्थानिक मुलांना नोकऱ्या दिल्या जात नाही. हा. प्रत्येक कंपनीमध्ये गेलं तर शिरूर तालुक्यात जेवढ्या कंपन्या आहेत हा. तेवढ्यांचं तुम्ही जर सर्वेक्षण करायला लावलं हा. तर प्रत्येक गावातले मला नाही वाटत 2% मुलं कामाला आहेत. का तर स्थानिक आहेत म्हणून त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाही. हा. आज पाहितच 90% तरुण उभे आहेत. हा. काहींच्या जमिनी गेल्या, काहींचं इतर हे गेलं, बाहेरचे लोक येऊन नोकऱ्या मिळतात, पण पण आपल्या स्थानिकांना पोरांना डावललं जाते. हा. तर स्थानिक जे नेते मंडळी असतील, कोणत्याही पक्षाचे असतील, त्यांना आमची विनंती, आम्ही MIDC परिसरात राहतो, बरोबर आहे. तर किती टक्के मुलांना स्थानिकांना तुम्ही नोकऱ्या दिल्यात हे जाहीर करावं. त्याच्यातून निश्चित माहिती मिळेल, कारण आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला. आता हे म्हणतात स्थानिक पोरं नोकऱ्या करत नाहीत. स्थानिक असं त्यांचं ऐका म्हणणं घे आहे. आता स्थानिक पोरं दादागिरी करतात, हा, 4 तुम्ही माणसांना म्हणलं तर बोलवतात. बरोबर आहे. हा. त्यामुळं त्या स्थानिकांना ते घेत नाहीत. हा. त्याच्यावर काय करता येईल? सगळी मुलं तशी नाहीत. हा, तुमचा आहेत. मुद्दा बरोबर आहे. प्रत्येकाच्या घरी सोन्याचा घास नाही, प्रत्येकाला रोजाची गरज म्हणून आहे. आज हे शेतकरी प्रश्न मांडतायत, हा. मुलं, तरुण मुलं. हा. त्यांना जर रोजगार मिळाला स्थानिकांना, किमान 20% 25% स्थानिकांना घेतलंच जाईल. बरोबर. असं जर कंपल्शन केलं तरच खरोखर विकास होईल. बरोबर आहे. कारण बाहेरचे लोक येऊन इथं स्थानिकांपेक्षा जास्त रोजगार त्यांना दिला बरोबर जातो. आहे. मी माझा अनुभव सांगतो. मी एका कंपनीत कामानिमित्त गेलेलो असताना हा. त्या ठिकाणी स्थानिकांना एकालाही घेतलं नाही. हा. मात्र जे बाहेरून आलेत, की ज्यांच्यापासून त्यांना काय फायदा असेल किंवा काय असेल त्यांचं, ते आपल्याला सांगता येणार बरोबर नाही. आहे. पण स्थानिकांना निश्चितपणे डावललं जाते. मी शिक्षक असताना मी त्या परिसरात काम केलेलं आहे. बरोबर बरोबर त्यामुळे मला त्या गोष्टींचा अनुभव आला की स्थानिकांना निश्चितपणे कंपनीत घेतलं जात नाही. बरोबर आहे, बरोबर. तर या इथले जे सगळ्यात मोठा अन्याय केला जातो. अन्याय केला जातो, स्थानिक जे आणि नेते मंडळी कंपनीचा असतील, नियम असतो 80% रोजगारी आणि तो झालेली प्रश्न आहे. निवडणुकीच्या अगोदरच मी मांडला होता, कारण हा. सेवानिवृत्त झाल्यानंतर, बरोबर. की शिरूर तालुक्यातली जी जवळपासची गावं आहेत त्या गावातल्या किती लोकांना तुम्ही नोकऱ्या दिल्यात? बरोबर. फक्त एक कारण सांगतात, त्यांचं स्किल नाही, हा. त्यांचं तेवढं शिक्षण नाही. पण हा. शिक्षण असणारे सुद्धा आमच्याकडे बरेच बरोबर विद्यार्थी आहे. की त्यांना जाणून बुजून इथं नोकऱ्या MIDCत दिल्या जात नाही. बरोबर आहे. अगदी ज्येष्ठांना तुम्ही विचारा हा नाही, आहे प्रश्न. ना, आहे ना. शिरूर मध्ये मी हा. सर्वे केलाय, सगळेच म्हणतात स्थानिकांना इथं नोकऱ्या नाही. हा. तर हे तर तो स्थानिकांचा प्रश्न जर तुम्ही लावून धरला आणि जर सर्वेक्षण करायला लावले MIDC परिसरातले 10-15 गाव आहेत, बरोबर. आमच्या गावात आहेत, प्रत्येक गावातले किती मुलं नोकरीला आहेत
स्किल असणारे किती आहेत आणि आता स्किल आहे पण नोकरी नाही असं सर्वेक्षण बरोबर आहे. तुमच्या मार्फत केलं तर आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद. नाही, नक्की जेणेकरून नक्की दादा. आणि ही बातमी तुम्ही निश्चितपणे द्या आणि सर्वेक्षण करायला लावा मग तुम्हाला निश्चित माहिती 100% एलएस मराठी नक्की सर्वे करणार आणि सर्वे चालू आहे. आपल्या जे आता आयुक्त आहे उत्पादन शुल्क हा, आणि औषध प्रसाधन हा, तुकाराम मुंडे बरोबर. ह्या माणसाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आयुक्त म्हणून कायमचाच राहिला पाहिजे. बरोबर तर हे जे भाषा हे चाललेले भेसळीचं बरोबर. भेसळ ही भेसळ कुठली तरी 1 वर्षभर जर थांबलं तर ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली किंवा देशातली ही जी भेसळ ही संपून जाईल बरोबर आहे. आणि रोगराईला जे आमंत्रण दिलं जातं याच्यापासून लोकांची सुटका होईल. नाही, नक्कीच तुम्ही 1 लाखातलं वाक्य बोलला. तुकारामजी मुंडे साहेब हे आयुक्त राहिले पाहिजे कायमस्वरूपी. पण मला सांगा, याच्या आधी कुठल्या आयुक्तांचं नाव माहिती होतं का तुम्हाला? नाही, कोणी नव्हतेच असं कोणीही निर्णय घेतलेला नाही. आणि त्यांच्यावर जे अन्याय होतोय किंवा त्यांच्यावर जे हल्ले होतात हा. तर त्याला अहो, कालच झाला हल्ला. शासनाने त्यांना Protection द्यायलाच पाहिजे. त्यांना ती झेड सुरक्षा त्याला दिली पाहिजे बरोबर आहे, बरोबर. जेणेकरून त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरता आलं बरोबर पाहिजे. आहे. पण मला सांगा, एकंदरीत आपली शासन व्यवस्था एवढी मजबूत आहे का? वाटतंय का तुम्हाला ते त्या लय दिवस पदावर ठेवते ना आयुक्तांना? असं वाटत नाही, परंतु जनतेने जर आवाज उठवला हा, तर ते नक्कीच राहतील. बरोबर आहे. आणि हा आपल्या शेतकऱ्यांचा किंवा दूध उत्पादकांचा त्याच्यात नक्कीच फायदा होणार आहे. नक्की नक्की तेव्हा 100%. आपण त्यांच्या पाठीशी सगळ्यात मंडळीनं शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. त्याच्यावर जर त्याला बदली करायचा जर प्रयत्न केला तर आपल्या सर्व लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला बरोबर पाहिजे, आहे. शासनावर दबाव आणला पाहिजे. बरोबर. का तुकाराम मुंडे सारखा माणूस हा आयुक्त पदावर महाराष्ट्रामध्ये राहिलाच पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीचे जेवढे आयुक्त असतील किंवा जे कलेक्टर लेवलची जी माणसं असतील बरोबर. त्यांना पूर्णपणे मुक्त बरोबर आहे. त्यांच्या पद्धतीने ज्यांना जो निर्णय घ्यायचा त्या पद्धतीने त्यांनी तो निर्णय बरोबर आहे. दिला पाहिजे. मी म्हणतो सर्व मंत्र्यांचे आणि आमदारांचे पगार बंद केले पाहिजे. हा. ते काही सरकारी नोकर नाही नाहीये. हो, त्यांनी कसं जगायचं? कसं जगायचं? हा, कसं जगायचं त्यांनी? 24 तास चलत येत राव जनतेची कामं करायसाठी. हा. अहो महाराष्ट्र कर्जमुक्त होईल त्यांचा पगार बंद केला तर हा. होईल ना? अहो, इथं 1 महिन्याचा पगार बंद करायचं म्हणलं तरी यांचा जीव जाते. नाही ना? आणि शेतकऱ्याची पट्टी 1 रुपया करतात कांद्याची, तेव्हा या नाचायला येते. हो म्हणजे खरंच शेतकऱ्याची टिंगल उडवत आहेत काही. बरोबर, शेतकऱ्याची टिंगलच चाललेली. तुम्ही जर एलएस मराठीला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आत्ताच करा. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.